वळूयात पुढल्या बातमीकडे। राज ठाकरेंचा आज कल्याण दौरा आहे। मनसे उमेदवारांच्या कार्यालयाला ते भेटी घेणार आहेत। भेटीनंतर कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली जाणार आहे। कल्याण पश्चिम, साई चौक, बेतुरकर पाडा, संतोषी माता रोडवरील मनसे उमेदवारांच्या कार्यालयाला राज ठाकरे भेट देणार आहेत। तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यालयांना भेटी देणार आहेत। कल्याण पश्चिम, साई चौक, बेतुरकर पाडा, संतोषी माता रोडवरील मनसे उमेदवारांच्या कार्यालयाला स्वतः राज ठाकरे आज भेट देणार आहेत। भेटीनंतर कार्यकर्त्यांची बैठक देखील होणार आहे। राज ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर आहेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, राज ठाकरेंचा आज कल्याण दौरा आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरेंचा कल्याण दौरा आहे। कल्याण डोंबिवली महापालिका खरं तर खूप वेगळ्या वळणावर गेलेल्या पाहायला मिळतात। बिनविरोधांची संख्या जी आहे ती अधिक प्रमाणात आहे आणि विशेष म्हणजे त्यातले जे मनसेचे जे उमेदवार होते, जे वैध त्यांचे अर्ज ठरले होते, त्यांनी देखील माघार घेतलेली पाहायला मिळाली। आणि ह्याचं कारण जे आहे ते अत्यंत भीषण असं आहे। अनेकांना धमक्या आल्या असं सांगितलं जात आहे, अनेकांना आमिष दाखवलं जातं असं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींनंतर कल्याण डोंबिवली खरं तर राज ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। राजू पाटील यांच्यासारखा एक मोठा मनसेमधला नेता डोंबिवली कल्याणमध्ये ते सर्वेसर्व आहेत। आणि या सगळ्यानंतर सुद्धा ज्या वेळेला कल्याण डोंबिवली मराठी बहुल भाग देखील मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे ज्यावेळी निवडणुकीचा विषय आला होता त्यावेळी सुरुवातीला मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या 3 महापालिकांची नावं मनसे आणि ठाकरे गटाकडनं सातत्याने घेतली जात होती आणि या 3 महापालिकांवर अधिक फोकस करण्यात येणार होता। मात्र ठाण्यात देखील तीच परिस्थिती झाली जी कल्याण डोंबिवलीमध्ये झाली। मात्र आता जर बघितलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे उरले सुरले उमेदवार आहेत त्यांना बूस्ट करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज राज ठाकरे कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार आहेत। आणि ज्या पद्धतीने तिथे सगळ्या गोष्टी घडल्या त्या नेमक्या काय घडल्यात हे देखील ते आज समजून घेतील अशी आशा आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज ही 22वी सुनावणी आहे। बीड जिल्हा सत्र न्यायालयात आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 22वी सुनावणी पार पडणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।